महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नव्हता। औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा हल्ले केले आमच्यावर, पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता। आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानाने सुटून बाहेर आले, पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पडण्याची। याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत। एक लक्षात घ्या, मी फार काळजीपूर्वक सांगतो, सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम केले। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे। त्यात किती कमिशन मिळालं या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल। ठेकेदार, शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। ते कारण काही सांगतील, पण आज महाराष्ट्र दुःखी आहे। महाराष्ट्राच्या छातीमध्ये आरपार जी वेदना झालेली आहे त्याची भरपाई कधीच कोणी करू शकणार नाही। महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे ज्या पद्धतीने झालेले आम्ही पाहिले, महाराष्ट्रावरती ही अशी वेळ येईल हे पाहण्याची हे आम्हाला कधी वाटलं नव्हतं। पण सरकार अजूनही हसतंय। सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना मला दिसत नाही। सरकार म्हणतंय समुद्रावर काय होता, जोरात वारा होता। ते कोणाला मूर्ख बनवतायत? समुद्रावर वारा असणारच, किल्ल्यावर वारा असणारच। 1933 साली गिरगाव चौपाटीमध्ये समुद्रच आहे ना, लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला। तो अजूनही तसाच आहे। तिथेही तोच वारा त्याच वेगानं वाहतोय, तीच हवा। लोकमान्य टिळकांचा पुतळा 1933 साली शिल्पकार फडके आणि रघुनाथ फडके यांनी बनवला आणि तो बसवला। 1933 तेव्हापासून आजपर्यंत पुतळा खंबीरपणे उभा आहे। समुद्रच आहे ना, समुद्रावरच बसवलेला आहे तो चौपाटीवर। 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावरती एक पुतळा बसवला। वो भी ऊपर, तो सुधा वर है ना, हवा है ना वर, किले के ऊपर वो बनाया है। पंडित नेहरू ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला अनावरण किया। वो भी आज वही स्थिति में है जिस स्थिति में उसको बनाया था और लगाया था। लेकिन 8 महीने में सिंधुदुर्ग किले पर प्रतापगढ़ भी शिवाजी महाराज ने बनाया। सिंधुदुर्ग किला भी शिवाजी महाराज ने बनाया। लेकिन ये जो बेईमान गद्दारों की सरकार है, उसने तो शिवाजी महाराज जी का जो पुतला बनाया वो टूट गया है। अच्छे मन से नहीं बनाया, राजनीतिक मन से बनाया। मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूं कि आपने महाराष्ट्र की भावनाओं के साथ खिलवाड़ किया है। मैं जो पीडब्ल्यूडी मिनिस्टर है, जिसके अंदर ये सब जिम्मा है, उसका रविंद्र चव्हाण को बर्खास्त करना चाहिए। क्योंकि ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ह्या लोकांनी सोडलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामात सुद्धा ह्यांनी लाखो कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं। आपापल्या लोकांना टेंडर, आपापल्या लोकांना कामं दिली। अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा। ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाही ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात। त्याच्यावरती महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही।